पक्षाकडे दिलं गेलेलं होतं किंवा त्यांच्या पक्षानं निर्माण केलेलं होतं। जर तुम्ही म्हणताय पक्षाची घटना चुकीची होती तर मग 2013 आणि 2018 सालची घटना चुकीची होती हा युक्तिवाद खरं तर प्रामुख्याने केला जात होता। जर तुम्ही म्हणताय 2013 आणि 18 ची घटना चुकीची होती तर मग 2014 साली झालेल्या निवडणुका असतील, 2019 साली झालेल्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार असतील, त्यानंतर सरकार स्थापन झालेलं सरकार असेल, या सगळ्या गोष्टी इल्लीगल आहेत की काय अशा पद्धतीचा मुख्य प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला गेला आपल्याला बघायला मिळालं। निखिला, कपिल सिब्बलांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेते पदावरती देखील शंका उपस्थित केली गेल्याचं बघायला मिळालं। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे शिवसेनेमध्ये शिवसेनेची जी घटना आहे त्या घटनेमध्ये हे पदच नाहीये। जर हे पद नसेल तर ते एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिलं गेलं हा मुद्दा त्यांच्याकडनं उपस्थित केला गेलेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगायला गेलं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडनं भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली गेलेली होती त्या नियुक्तीवरनं देखील कपिल सिब्बल यांनी शंका उपस्थित केल्याचं बघायला मिळालं। निखिला, हे होत असताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घडला। कपिल सिब्बल यांनी या सगळ्यामध्ये धनंजय चंद्रचूड जे तत्कालीन सरन्यायाधीश होते त्यांच्या एका टिप्पणीचा उल्लेख केल्याचं बघायला मिळालं। त्यांनी स्पष्टपणे म्हणालं की गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती ही चुकीची आहे अशा पद्धतीचा निर्णय तेव्हा सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी दिलेला होता। मग हे सगळं होत असताना त्यांना गोगावले यांना मान्यता का दिली गेली हा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला गेला। कपिल सिब्बल यांच्याकडनं राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याही वागणुकीवरती किंवा त्यांच्या निर्णय क्षमतेवरती शंका उपस्थित माहितीबद्दल